खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड संदर्भात नवनवे खुलासे होत आहेत। वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल झाले आहेत। तरीही तो परळीतल्या लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष आहे। विशेष म्हणजे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून ही नियुक्ती झाली होती। मात्र ज्या कराडवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष बनवलाच कसा असा प्रश्न आता विचारला जातोय। त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचाही वाल्मिक कराड हा सदस्य आहे। सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंवर केलेले आरोप गोविंद मुंडे यांनी फेटाळले। जमिनीचा व्यवहार हा सारंगीताईंच्या संमतीनेच झाल्याचा खुलासा गोविंद मुंडेंनी केलाय। सारंगी महाजनांची जमीन गोविंद मुंडेंनी खरेदी केली आहे। धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला होता। विशेष म्हणजे सारंगी महाजन या धनंजय मुंडे यांच्या मामी आहेत। मी धनंजय मुंडे साहेबांचा नौकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे। सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत। सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे। त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही। हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे। त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये। एक धक्कादायक बातमी समोर येते। परळी म्हणजे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचं गाव। मात्र याच परळीतल्या गुन्हेगारीची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। परळीत गेल्या वर्षभरात शहर आणि परिसरात 109 मृतदेह आढळून आले। म्हणजेच दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतोय। वर्षभरात परळी ग्रामीण ठाण्यात 386 गुन्ह्यांची नोंद झाली। त्यामुळे परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। परळीच्या पोलिसांवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। तर राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोपही केला जातोय। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण झालाय। 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह एकूण 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत पुढील 100 दिवसात करण्याच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होतीये। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गुरुवारी ठाकरे गटाची मातोश्रीवर बैठक आहे। या बैठकीत दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेतला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 बैठका घेणार आहेत। एक बैठक जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसह तर दुसरी बैठक आमदार आणि मंत्र्यांसह असणार आहे। यावेळी नड्डा महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत जयंत पाटील आक्रमक झालेले दिसलेत। अजित पवार गटात जाण्यावरून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचलेत। कोणाला तिकडे जायचंय त्यांनी जरूर जा। बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे पुष्पगुच्छ देऊन आले आहेत अशा कानपिचक्या जयंत पाटील यांनी दिल्या आहेत। बाप लेकीला सोडा ही भाषा क्रूर आणि अमानुष असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील असंही त्यांनी म्हटलंय। पवारांच्या 7 खासदारांना दादांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरेंनी दिल्याची चर्चा होती, त्यावरून राऊत बरसले।
आता बातमी आहे या वर्षीच्या पहिल्याच घोटाळ्यासंदर्भातली 1000 कोटींच्या टोरेस घोटाळ्याबाबत आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या घोटाळ्याची मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांना माहिती होती. पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना समन्स बजावल्याची माहिती समोर येते. दुसरीकडे आयकर विभागानंही टोरेसला समन्स बजावल्याची माहिती आहे. मात्र समन्स बजावण्यापुढे काहीच झालं नाही असा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे वेळीच कारवाई झाली असती तर गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक झाली नसती असंही म्हटलं जातंय. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे. दादरमधल्या टोरेस या ज्वेलरी कंपनीने मुंबईतल्या कोट्यावधी लोकांना खरं तर करोडो रुपयांचा गंडा घातलेला आहे. मुंबईकरांकडून खरं तर सोने, चांदी आणि हिरे याच्या बदल्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल असं आमिष दाखवून लोकांकडून कोट्यावधी रुपये जमा करण्यात आले. हा सगळा घोटाळा उघड झाल्यानंतर आता आपण आहोत दादरच्या त्याच टोरेस या शोरूमच्या मागे. हा घोटाळा उघड झाला आणि त्याच्यानंतरच पोलिसांनी एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये आता आपण बघतो की सुरक्षा यंत्रणा वाढवलेली आहे. मात्र या कंपनीचे जे माजी CEO आहेत, रेयास त्यांचं नाव आहे आणि त्यांनी या संदर्भातल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी या संदर्भामध्ये आधीच खरं तर मेल करून ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांना सतर्क केलेलं होतं. अशा पद्धतीचा दावा खरं तर त्यांच्याकडून केला जात आहे. आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास आपण बघतो की 182 पानांचा जो घोटाळा आहे तो खरं तर समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या आता प्रकरणामध्ये नेमकं पोलीस काय कारवाई करतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. मात्र टोरेसच्या अधिकाऱ्यांचा टोरेसवरती कर चुकवेगिरी आणि मनी लॉन्ड्रिंगचा खरं तर आरोप केला जात आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. राज्यभरातल्या तसंच देशभरातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. वरळी BDD चाळीतील पात्र रहिवाशांचे स्वप्न आता अखेर लवकरच पूर्ण होणार आहे. कारण वरळीतील 12 इमारतींपैकी 2 इमारतींचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. हे काम लवकर पूर्ण करून मार्चमध्ये या 2 इमारतीतील 550 घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतलाय. डोंबिवलीतील गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. पालिकेने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. पिंपरी चिंचवड शहराचे मुख्य आरोग्याचे केंद्र असलेल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय. 13,000 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. त्यातून 21,000 गरजूंना रक्त पुरवठा करण्यात आलाय. तरीही रक्त पुरवठा कमी पडतोय. पवईमध्ये संघर्षनगर, खैरानी रोड आणि घाटकोपरशी जोडणाऱ्या रस्त्याचं काम आता पूर्ण झालंय. काही दिवसात या रस्त्याचं उद्घाटन पार पडणार आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी पालिका रस्ते अभियंता संजय सोनावणे आणि पालिका पदाधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहणी केली आहे. ठाण्यातल्या घोडबंदर येथील गायमुख मेट्रो मार्गावरील गर्डर उभारणीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. आजपासून ते 20 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. अकोला शहरासाठी लवकरच 50 बस मिळणार आहेत. या बस वातानुकूलित असल्याने अकोलेकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. खडकी इथे एक चार्जिंगसाठी डेपो उभारला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे जवळपास 10 कोटी रुपये अनुदान लवकरच मिळणार आहे. मुंबई RTO कार्यालयातर्फे बेस्टच्या बस चालकांसाठी लवकरच 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 36व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर सुशोभीकरणासाठी लावलेली झाडं पाण्याअभावी वाळली आहेत. झाडांची योग्य देखभाल न झाल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. झाडं वाचवण्यासाठी प्रशासनानं तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करतायत.
सुसाट वेगानं दुचाकी चालवत कर्कश सायलेन्सरचा आणि हॉर्नचा आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर अमरावती वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। एका महिन्यात 120 सायलेन्सर 128 हॉर्नवर रोलर चालवण्यात आलाय। पोलीस वर्धापन दिनाचं औचित्य साधून हे अभियान चालवलं गेलंय। उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची अवघ्या 4.5 महिन्यातच बदली करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव या पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। कर्जत तालुक्यात चंद्रकांत केडेंना 1 लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। खरेदी केलेल्या जमिनीच्या फेरफार नोंदणीसाठी लाच स्वीकारली होती। तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे। यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झालाय तर 40हून अधिक भाविक जखमी झालेत। तिरुपती मंदिरातील वैकुंठ द्वार तिकीट काउंटरवर टोकन घेण्यासाठी गर्दी उसळल्यानं ही घटना घडली। उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभासाठी प्रसिद्ध गायक कैलास खेर याने विशेष गाणं तयार केलंय। या गाण्याच्या माध्यमातून कुंभमेळ्याचे महत्त्व आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेची झलक पाहायला मिळणार आहे। कुंभमेळ्यासाठी जगभरातून भाविकांची रीघ लागली आहे। अशातच हिंदू धर्माची आवड असलेली आणि भगवान शिवाची भक्त असलेली एक फ्रेंच महिला कुंभमेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजमध्ये आली आहे। HMPV हा संसर्गजन्य रोग महाराष्ट्रात दाखल झाल्याने नंदुरबार जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट झाले। या संसर्गजन्य रोगापासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयात 30 बेड आणि 25 व्हेंटिलेटरसह ऑक्सिजनची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। अखिल भारतीय सरपंच परिषदेने सरपंच हत्येचा निषेध म्हणून आज राज्यातील ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारलंय। राज्यातील 28,000 ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद असणार आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून उपाययोजना करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। बारामती तालुक्यात ग्रामपंचायती बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती आज बंद आहेत। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायती बंदची हाक देण्यात आली आहे। या हाकेला बारामतीकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे। राज्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी बंद पुकारलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींनी बंदमध्ये सहभाग घेतलाय। हत्येत सहभागी असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी यावेळी केली जाते। यवतमाळ शहरात मालमत्ता धारकांकडे थकीत असलेल्या 15 कोटीचा कर वसूल करण्यासाठी नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। 1 लाखापेक्षा अधिक थकीत असलेल्या 400 मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे। 31 मार्चपूर्वी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याची नगर परिषदेने सूचना दिली आहे। उदगीरमध्ये एका कुंटणखाण्यावर पोलिसांनी धाडक टाकली आहे। या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अवैध देहविक्रीचा व्यवसाय चालवणारी महिला आणि तिचा मुलगा पसार असल्यानं पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर विहित वेळेत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यानं 719
ग्रामपंचायत सदस्यांचे पद हिंगोली जिल्हा प्रशासनाने अवैध ठरवले। हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी या संदर्भात आदेश दिले। परळीत गेल्या वर्षभरात शहर परिसरात 109 मृतदेह आढळून आलेत। दर 3 दिवसांनी एक मृतदेह परळीत सापडतोय। परळी शहरासह तालुक्याचा गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक आहे। राख माफियांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप केला जातोय। टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। नेमका हा निर्णय काय आहे पाहूयात। करदात्यांसाठी मोठी खुशखबर। $10 लाखांपर्यंत टॅक्स नाही। बजेटमध्ये करदात्यांना दिलासा मिळणार। केंद्र सरकार कोट्यावधी करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या मोदी सरकारच्या 3ऱ्या टर्ममधल्या पहिल्या अर्थसंकल्पात कोट्यावधी करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून नोकरदारांना खुश करण्याची शक्यता आहे। दरम्यान सध्या टॅक्स स्लॅब नक्की कसा आहे यावर एक नजर टाकूया। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर, 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास 5% कर, 7 ते 10 लाख उत्पन्न असल्यास 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्नासाठी 15% कर, 12 ते 15 लाख उत्पन्नासाठी 20% आणि 15 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% कर अशी कर प्रणाली सध्या आहे। जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर कुणाला फायदा होईल हे देखील पाहूया। मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात आहे। करकपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळणार। करकपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार। नोकरदारांच्या हाती अधिक पैसा येईल। ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल। देशामध्ये 7.5 कोटी करदाते असून त्यापैकी 70% लोक हे करमुक्त श्रेणीत येतात। पगारातून थेट टॅक्स कापला जात असल्यानं टॅक्सचा सर्वाधिक बोजा हा नोकरदार वर्गावर पडतो। त्यामुळे जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर त्याचा मोठा लाभ नोकरदारांना होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।